प्रस्तुत कथा व कथेतील पात्र आणि ठिकाणं काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी किंवा अंधश्रद्धेशी काहीही संबंध नाही. अभय, अंकित, रोहन हे 3 खास मित्र होते. वस्तापूर या गावात ते राहायचे. या तिघांची प्रत्येक गोष्ट एकसारखी असायची. कुठेही गेले तर सोबतच जायचे, अशी त्यांची घट्ट मैत्री होती. एके दिवशी हे तिघे गावाबाहेर फिरायला गेले. तो अमावस्येचा दिवस होता. हे तिघेजण बिनधास्त होते. नवीन विचारसरणीचे असल्यामुळे शुभ अशुभ असे काही ते मानत नव्हते. ते गावाबाहेर एका माळरानावर गेले, जिथे गावातील लोक जायला घाबरायचे. त्या गावातील लोकांची अशी धारणा होती की त्या माळरानावर एक चेटकुळ आहे आणि तिथे गेलेल्या कोणालाही ते जिवंत सोडत नाही. हे सगळं माहीत असूनही ते तिघे तिकडे निघाले. आता बराच वेळ झाला. सूर्य मावळला होता. तो परिसर आता सुमसान झाला. रात्र व्हायला लागली होती. तसे अभय थोडा घाबरू लागला. तो अंकित आणि रोहनला म्हणाला, अरे मित्रांनो, आता रात्र झाली, चला घराकडे जाऊया. त्यावर अंकित म्हणाला, अरे थांब रे, जाऊ सवडीने. आता तर त्या चेटकुळाला मला भेटायचंच आहे. हे ऐकताच रोहन फार घाबरला. हे बघून अंकित आणि अभय खो खो हसू लागले. पण त्या तिघांना कुठे ठाऊक होतं, त्यांची ही मस्करी त्यांनाच भारी पडेल. चहूकडे अंधार पसरला होता. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आता वाढला होता. हे तिघे त्या माळरानावर बसून बियर घेऊन जिंग झाले होते. तेवढ्यात गोड आवाजात कोणीतरी गात असल्याचा आवाज त्यांना आला. सोबतच घुंगरांचाही आवाज कानी पडला. बाजूलाच एक पडका पुरातन काळातील एक किल्ला होता. त्या किल्ल्याकडे त्यांचे पाय आपोआप वळू लागले. किल्ल्याच्या दाराजवळ पोहोचताच अंकितला एक सुंदरी दिसली. गुलाबी ओठ, मोठाले डोळे, सुडोल शरीरबांधा असलेली. ती त्याला तिच्याकडे येण्यासाठी खुणावू लागली. हा चकवा बसावा तसा तिच्याकडे जाऊ लागला. रोहन आणि अभय दोघेही मंतरलेल्या अवस्थेत पुढे जाऊ लागले. त्यांच्यावर जणू कोणी जादूच केली होती आणि वशीकरण केल्यागत ते दिसत होते. त्यांच्यावर जणू कोणी जादू केली होती आणि वशीकरण केल्यागत ते दिसत होते. ती रात्रच जणू मंतरलेली असावी. अचानक कोणीतरी रोहनच्या पाठीवर थाप मारली आणि तो बावरला. त्याचे डोळे लालबुंद झाले. हाताची नखे मोठाली झाली. तो एखाद्या जंगली पशुसारखा करू लागला. दुसरीकडे अंकित त्या चेटकुळाच्या मिठीत होता. त्या चेटकुळाने त्याला विळखा घातला होता आणि त्याच्या शरीराचे चावे घेत होता. त्यामुळे त्याच्या तोंडातून रक्त वाहत होते आणि ते चेटकुळ जसजसे रक्त पीत होते
तसतसे ते सुंदर तरुणीच्या रूपातून आपल्या विद्रूप रूपात येत होते. अंकित किंकाळ्या मारत होता तसे ते चिटकून आपल्या विचित्र तोंडाने त्याचे रक्त अजून जोरात पित होतं. त्यासरशी रोहन एखाद्या जंगली जनावरासारखा धावत जाऊन त्या चेटकुळाच्या तोंडातील रक्त पिऊ लागला. आता बाकी होता तो अभय. चालता चालता त्याला एका दगडाची ठेच लागली. तसा तो भानावर आला. त्याने आजूबाजूला बघितले तर सगळीकडे गवत होते, अंधार होता. त्याने खिशातील मोबाईल काढला आणि आपल्या मित्रांना शोधू लागला. तेवढ्यात त्याला भयंकर किंचाळण्याचा आवाज आला. त्याने ओळखले की तो आवाज त्याच्या मित्रांचा आहे. तो आवाजाच्या दिशेने धावला आणि पुढचे दृश्य बघून पार घाबरून गेला. समोरचे दृश्य पार हादरवून सोडणारे होते. अंकितचा चेहरा पूर्ण रक्ताने माखला होता आणि रोहन एखाद्या जंगली पशुसारखा झाला होता. अभयला काय करावे हेच सुचेना, पण तरीही त्याने स्वतःला सावरले. अभय शरीराने सदृढ आणि बलवान होता. तो कुस्तीगीर होता आणि बजरंगबलीचा निस्सीम भक्त सुद्धा होता. कदाचित यामुळेच त्याच्यावर कसलाच परिणाम झाला नव्हता. त्याने मोठ्या हिमतीने अंकित जवळ जाऊन त्या चेटकुळाला लाथ मारली आणि एका हाताने अंकितला उचलून दूर सारले. नंतर रोहनच्या मस्तकावर हात ठेवून श्री हनुमान चालिसाचे पठण करू लागला. तसा रोहन सुद्धा शांत झाला आणि पूर्ववत स्थितीत आला. ती चेटकुळ तिथून नाहीशी झाली. अभयने आपल्या दोन्ही मित्रांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि घरच्यांनाही बोलावून घेतलं. सगळ्यात आधी तर घरच्यांनी त्यांना झापलं, कारण ते त्याच ठिकाणी गेले होते जिथे जायला संपूर्ण गाव घाबरायचा. त्या दोघांची प्रकृती अतिशय गंभीर होती, पण तरीही काही दिवसांनी ते ठीक झाले. पण त्यांना यातले काहीच आठवत नव्हते. मग नंतर अभयने त्या दोघांना घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि त्या दिवसापासून त्या तिघांनी अशा प्रकारच्या गोष्टी मानायला सुरुवात केली. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.